Okay, 37 students are there. So as per our last discussion with you, we will see some MCQs. Okay, we discuss MCQs on thermodynamics. If there are some problems, you can share. We will go one by one. Okay. Is this okay? Okay. Yes. We will go one by one. If there is problem, we will find out it and correct it at the same time. And accordingly, it will also get our revision and preparation for the ISC second also. Okay. So we will start now. 41 students are there. Some students are always late because they are joining for attendance. So don't worry about them. ठीक है. So see here, in front of you, I have shared MCQs that I have given you. Okay, तुम्हाला जे MCQ दिलेले आहेत ते मी तुमच्या समोर शेअर केलेले आहेत. दिसतात सगळ्यांना? Yes. Yes, sir. Okay, okay. Now we will discuss in that. Okay, what is first? A centrifugal fan forms closed system, open system, isolated system, none of above. Which one of this? Open system. Open system. Open system. How it is open system? I think Rutuja Thengal asked that. If suppose this is the fan, centrifugal fan. Do you know centrifugal fan? Yes, sir. आपल्या घरामध्ये जो फॅन असतो पूर्वी असायचा बघा, तो फिरतो, त्याला सेंट्रिफ्युगल फॅन म्हणतो. जो छताला अडकवलेला असतो त्याला सिलिंग फॅन म्हणतो. ओके, दोन्हीही ओपन सिस्टम आहेत. का ओपन सिस्टम आहेत? कारण त्याच्यामधून वारा जे आहे ते फ्लुइड कन्सिडर करतोय आपण त्यावेळेला. ओके, हवा जी आहे ते फ्लुइड कन्सिडर करतोय आणि त्याच्यामध्ये ती हवा जी आहे ती बाहेर ढकलली जाते त्या सिस्टम मधून आणि त्याच्याबरोबर एनर्जी पण बाहेर ढकलली जाते. मग हे दोन्ही पण ढकलले जातात. मग हे कशामध्ये होतं? तर हे ओपन सिस्टम मध्ये होतं. म्हणून याचा आन्सर काय आहे? ओपन सिस्टम. हेच आन्सर दिले ना? क्रॉस चेक करत चला पाठीमागं पण. Yes, sir. हा, ठीक आहे. Thermodynamic system may be defined as quantity of matter upon which attention is focused for study if म्हणजे सिस्टम बद्दल दिलेला आहे बरं का. A, it is only bounded by real surface. B, the boundary surface are constant in shape and volume. Okay, it is not bounded by imaginary surface. D, it is either bounded by either real surface or imaginary surface irrespective of shape or volume. कोणता याच्यातलं? D. बिकॉज सिस्टम जे आहे, मी शिकवताना तुम्हाला सांगितलं की सिस्टम जे आहे त्याची बाउंड्री फिक्स असू शकते किंवा ती व्हेरी असू शकते, ती इमॅजिनरी असू शकते. जाळ ज्या वेळेला लावतो त्यावेळेला ती बाउंड्री फिक्स राहत नाही, ती मूव्ह होत असते सारखी त्याची. ओके, ती काही वेळेला व्हिजिबल असते, काही वेळेला इनव्हिजिबल असते. त्याच्यानुसार जर विचार केला तर डी हे आन्सर काय आहे? बरोबर आहे. देन थर्ड, zeroth law of thermodynamics defines what it is? टेम्परेचर. हे बघा, झिरोथ लॉ आला की ते टेम्परेचरशी रिलेटेड, एवढं द्यायला लक्षात ठेवा. कारण दोन बॉडी जर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्या इक्विलिब्रियम मध्ये येतात असं त्यांचं मत आहे. आणि तिसरी पण त्याच्यामध्ये मग काय असते? इक्विलिब्रियम मध्ये. मग हे कशामुळं? थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड आहे. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ऑफ परफेक्ट गॅस, ऍक्च्युली हे गॅस लॉवरचा आहे बरं का. Always constant. हा, Constant. ऑलवेज कॉन्स्टंट, पण हा गॅस लॉवरचा क्वेश्चन आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन इज गिव्हन बाय PV is equal to R2, PV is equal to MRT.
हा बहुतेक हे पण तुम्हाला झालं याच्या आधी, हे पण गॅस लॉवरच आहे बघा, गॅस लॉ मध्ये आहे. Yes, आयडियल sir. गॅस लॉ किंवा जनरल गॅस इक्वेशन, हे इक्वेशन आहेत. पीव्ही इज इक्वल टू एमआरटी, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, पॉलिट्रॉपिक प्रोसेस वगैरे जे आहेत. पॉलिट्रॉपिक प्रोसेस मध्ये एन हा इंडेक्स घेतो आपण गॅमाच्या जागेला, बरोबर आहे. ठीक आहे. त्याला ते हे करून ठेवा, स्टार करून ठेवा दोन्हीला, म्हणजे हे गॅस मधले आहेत. तुम्ही तयारी करा याची पण हे गॅस लॉ मधले आहेत दोन्हीही. द थर्मोडायनामिक्स प्रायमरीली डील्स इन चेंज ऑफ स्टेट. Heat to work. टू वर्क प्रायमरीली म्हणजे हीट टू वर्क, हे त्याचं महत्वाचं आन्सर आहे. बाकीचे जे आहेत इलेक्ट्रिकल एनर्जी टू युजफुल वर्क डन, वाइंड पॉवर, हे ऍप्लिकेशन आहेत हे तिन्ही पण. सो हीट टू वर्क इज द करेक्ट आन्सर. इंटरनल एनर्जी ऑफ द परफेक्ट गॅस इज. इंटरनल एनर्जी कोणता आहे त्याचा आन्सर? सी येते. ती येते का? त्यांनी काय दिलेलं आहे? हे गॅस मधलं आहे बघा. हा, Cp minus Cv into dt. Change in internal energy is respect to specific heat at a constant pressure minus specific heat at a constant volume. Okay, असं त्याचं रिलेशन आहे. Cp divided by Cv is equal to constant. Okay, so okay, ठीक आहे. पुढं, during a cycle the heat transfer are given by 120 kilojoule, minus 60 kilojoule, minus 48 kilojoule and 12 kilojoule. The net work transfer of the cycle is. त्याचं बी येते, कसं येते माहिती आहे तुम्हाला? 24. Yes, sir. डेल्टा ऑफ क्यू, मला वाटतं हे एक्झाम्पल आपण घेतलेलं पण आहे. इज इक्वल टू, या सगळ्यांची फक्त बेरीज करायची आपल्याला. 120 minus 60 minus 48 minus 48 12. प्लस 12 किती येते? हे 24 किलो जूल येते. ओके, आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं काय कारण नाही, कारण फक्त युनिट चेंज असल्यामुळे यांनी आन्सर देताना न्यूटन मीटर मध्ये दिल्यात. म्हणजे 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन मीटर. म्हणजे हे आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल? जूल मध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. न्यूटन पर मीटर स्क्वेअर ना, न्यूटन मीटर मध्ये, सॉरी. मग किलो जूलचं जूल करताना 10 to किती करावं लागेल आपल्याला? 3, म्हणजे 3 शून्य, 1 2 3, हे झालं जूल म्हणजे, किंवा न्यूटन मीटर मध्ये. मग ह्यातलं हे आन्सर आहे बी, करेक्ट. पुढं, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ हीट इंजिन which operates in a cycle, produces no effect except production of work and exchange of heat with single reservoir. हे सेकंड लॉ मध्ये येते तुमच्या. हे कशामध्ये येते? सेकंड लॉ मध्ये. म्हणजे जे तुम्हाला शिकवायचं आहे केल्विन प्लँक सेकंड लॉ असा आहे की ज्या वेळेला आपण हीट सप्लाय करतो त्यावेळेला त्याच्यामधलं काही प्रमाणामध्ये वर्क मध्ये कन्वर्ट करू शकतो आपण, पण राहिलेलं जे आहे ते काय होतं? सगळीच आपण एनर्जी हा Q2, हा Q1. ओके, ज्या वेळेला ह्याला आपण हीट सप्लाय करतो त्यावेळेला त्याच्यामधलं इंजिन जे आहे, हीट इंजिन जे आहे, ते काही ठराविक अमाऊंट मध्ये ह्याची 80%, 70% आपण इफिशियन्सी काढत होतो बघा अगोदर. ठीक आहे, आणि राहिलेली जी आहे ती दुसऱ्या रिझर्वायरला स्टोअर केली जाते. म्हणजे वर्क आणि हीट एक्सचेंजच्या रिलेटेड आहे. सो इट इज केल्विन प्लँक स्टेटमेंट. जर इथं 100% मशीन वर्क होत असेल, म्हणजे जेवढा काय हीट आपण सप्लाय करतोय तेवढं जर पूर्णपणे वर्क मध्ये झालं तर ह्याला परपेच्युअल मोशन मशीन म्हणतो आपण. परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड दुसऱ्या प्रकारची आहे, जी ज्याच्यामध्ये आपण जेवढी हीट देतोय तेवढं पूर्ण जर वर्क ट्रान्सफर होत असेल, 100% कॅपॅसिटी म्हणतो आपण त्या इंजिनची. तर असं कोणतं इंजिन नाही अजून. ठीक आहे, ओके. थोडं सिरियस करतोय, पेज बदललं. जिथं वाटतं तिथं थोडं थोडं एक्सप्लेनेशन देतोय मी, कारण फक्त जर MCQ बघत गेलो तर
काही जणांना कुठे शंका असेल तर ते पण क्लिअर होऊन जाईल याच्यामध्ये. किती नंबर लावलोय आपण? 10 नंबर. 10 नंबर. ठीक आहे. काय आहे 10 नंबर? इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट अ डिव्हाइस which operating in a cycle produce no effect other than the transfer of heat from a colder body to a hotter body. It is Clausius statement. हे दुसरं आहे त्याच्यातलं. Clausius statement म्हणजे कोल्ड बॉडी कडून आपण काय करतोय, हीट काढून घ्यायची. म्हणजे रेफ्रिजरेशन वगैरे जे आहे ते सगळे ह्या क्लॉसिस स्टेटमेंट वरती चालतात बघा. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे फ्रीजच्या आतमध्ये वातावरण थंड असतं बाहेरपेक्षा, तरी पण आपण काय करतो, त्यातलीच हीट अजून काढून घेतो. म्हणजे हीट कुठून कुठं फ्लो होते? कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडीकडे हीट फ्लो होते. त्याच्यासाठी वर्क द्यावं लागतं आपल्याला, सप्लाय द्यावा लागतो. बरोबर आहे? आपोआप असं कधी सुद्धा होत नाही. जर आपोआप असं होत असेल तर ती सुद्धा काय आहे? परपेच्युअल मोशन मशीन आहे. ठीक आहे. Then if a system is carried through a cycle, the summation of work of delivered to surrounding is proportional to the summation of the heat taken from the surrounding. हे काय आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे मी जे तुम्हाला एवढ्या दिवस सांगत होतो, डेल्टा ऑफ क्यू इज इक्वल टू डेल्टा ऑफ डब्ल्यू, हेच ते आहे. फक्त त्यांनी सेंटेन्स मध्ये सांगितलेलं आहे. इक्वेशन टीएस डीयू हे प्लस पीडीव्ही हे ह्याच्यातलंच आहे बघा. ओनली रिव्हर्सिबल और इरिव्हर्सिबल जे म्हणतात ना, हे गॅस लॉ मधलं आहे. हे कशामधले आहे? गॅस लॉ मध्ये. ठीक आहे. देन जनरल गॅस इक्वेशन हे पण गॅस लॉ मधले आहे. जनरल गॅस इक्वेशन इज इक्वल टू पीव्ही इज इक्वल टू एमआरटी. हा. 14. In an isolated system, the boundary of the system is crossed by heat, work, mass, none. Okay. A closed system is one which, closed system म्हणजे कोणती बघा, ज्याच्यामध्ये फक्त एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते, मॅटर ट्रान्सफर होऊ शकत नाही. मग असं कोणतं वाक्य बघा यातलं? परमिट्स द पॅसेज. कोणतं आहे? C permits the passage of energy across the boundary but does not permit passage of matter. So C is the correct answer. तुम्ही चेक करा बरं का पाठीमागे हेच दिलेत का आन्सर. त्याच्यानंतर for a closed system the difference between heat added to the system, for a closed system difference between heat added to the system and work done by the system is equal to change in internal energy. Q minus W is equal to delta U. असं त्याचं हे दिलेलं आहे त्यांनी. याचा अर्थ काय होतं? Q minus W is equal to delta U. Change in heat transfer minus change in work transfer is equal to change in internal energy. ओके. त्याच्यानंतर काय? an isolated system is one which permits, हे ह्याच्यात कायच परमिट केलं जात नाही आयसोलेटेड म्हणजे. ह्याच्यात कोणता आन्सर येत असेल? does not permit the passage of energy. मॅटर अक्रॉस. सी आहे याचं, बरोबर ना? ऑप्शन सी. ऑप्शन सी. काय काय ऑप्शन पण खूप मोठे आहेत, वाचायलाच वेळ जातो जास्त. ओके. पुढे बघू आपण आता. The characteristics of a controlled volume are: control volume, the volume, shape and position with respect to an observer are fixed. Okay, ते पण बरोबर आहे. Material flow across the boundary, material flow हे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन वरचा प्रॉब्लेम हे आहे क्वेश्चन. हा, ऑप्शन याचा कोणता आहे तो? सी येतोय. म्हणजे
एखादं जर व्हॉल्यूम आपण कन्सिडर केलं याच्यामध्ये, हे सपोज व्हॉल्यूम आहे, ओके, हे फिक्स्ड कंट्रोल व्हॉल्यूम आहे. इथे लिहिलं होतं बघा मी कंट्रोल व्हॉल्यूम आज शिकवताना पण. ओके, तर ह्याच्यामध्ये ह्याची साईज शेप जी आहे ती सेम राहते जशीच्या तशी. आणि दुसरी गोष्ट काय होते, याच्यामधून मॅटर फ्लो होतो इथून इथं. जेवढा मॅटर आतमध्ये इकडे फ्लो होतोय तेवढाच बाहेर पण जातोय. म्हणजे हे कंट्रोल्ड व्हॉल्यूम आहे ज्याच्यामध्ये मॅटर काय होऊ शकतो, फ्लो होऊ शकतो. सो इट इज बोथ ए अँड बी. A system comprising of a single phase is known as. So Homogeneous. homogeneous. Control volume refers to B option. a fixed region in a space. Specific heat is the amount of heat required to raise the temperature by unit degree of a substance, by unit degree of a unit mass, of a unit mass by 10 degree. हे तर नाहीच. B option. ह्या दोन्हीतलं कोणतं आहे बघा, B option. B आहे. By specific heat is the amount of heat required to increase the temperature by unit degree of a unit mass. ही डेफिनेशनच आहे त्याची स्पेसिफिक हीटची. ठीक आहे. The internal energy of an ideal gas depends only on pressure, Temperature. volume, temperature. Temperature is the correct answer. The ratio of specific heat of a gas at a constant pressure and at a constant volume Is always constant. is always constant. So C is the correct answer, always constant. For a closed system, the difference between the heat added to the system and work done by the gas is equal to the change in internal energy. मागाचाच क्वेश्चन आहे बघा, हा डबल आला क्वेश्चन. Q minus W is equal to delta U. डबल आला क्वेश्चन हा. The value of atmospheric pressure is taken as 1.0. Option D. 1.01 bar. Okay, this one is the correct answer. 1.01 bar absolute at sea level. The properties of the system whose value for the entire system is equal to the sum of their values for individual parts of the system are known as. कोणता आहे कोणता आहे Extensive property. बरोबर का. हे सेंटेन्स विचारताना सेंटेन्स जरा हे करून विचारलंय, कॉम्प्लिकेटेड करून. काय सांगितलंय, सगळ्यांची सम एकत्र असेल तर त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक प्रॉपर्टी मध्ये हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी साठी दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. Thermal equilibrium between two or more bodies exists when they are brought together. There is no change in Temperature. Temperature of the system is a thermodynamic property D. and extensive property. A and C. D. A and C. Both A and C. Correct. आता जरा इरेज करतो, हे पेज वर घेतो. ये 29 पासून पुढे आहे ना. हा. The sequence of process that eventually returns the working substance to its original state is known as event, B. Thermodynamics. thermodynamic cycle, thermodynamic property, none of the above. Thermodynamic cycle आहे. तो ऑप्शन थर्मोडायनामिक प्रॉपर्टी दिलाय. थर्मोडायनामिक प्रॉपर्टी दिलाय तिथं, हे करा, मार्क करून घ्या. आणि तो चुकीचा आहे मग. थर्मोडायनामिक प्रॉपर्टी म्हणजे, थर्मोडायनामिक सायकल म्हणजे एका स्टेट पासून चालू होते आणि फिरून ती सिस्टम त्या पहिल्या ओरिजिनल पोझिशनला आली की त्याला आपण सायकल कंप्लीट झाली म्हणतो. सो इट इज थर्मोडायनामिक सायकल. द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ अ थर्मोडायनामिक सिस्टम इज viscosity, surface tension, refractive index, total enthalpy. टोटल एन्थॅल्पी. कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मध्ये जे काय मटेरियल आहे त्याच्यावरती आपण जर रेज पाडल्या तर
ते कितीही त्याची क्वांटिटी कमी असू द्या नाहीतर जास्त असू द्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तेवढीच राहते. हे थोडंसं वेगळं होतं म्हणून तुम्हाला सांगितलं. सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे माहित आहे कोणाला सरफेस टेन्शन काय असतं? यस. काय सांगू शकाल? सरफेस टेन्शन हे जर सरफेसला असेल तर वरून जे एअर कडनं आणि खालून वॉटर मधनं जे प्रेशर अप्लाय होतं ते म्हणजे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त हे जे मॉलिक्युल्स आहे त्याच्यामध्ये एक बॉन्ड असतो. हा बॉन्ड जो आहे तो या सरफेसला काय असतो? स्ट्रॉंग असतो आतल्यापेक्षा. ओके, ह्या सरफेसला तो काय असतो? त्याला सरफेस टेन्शन म्हणतो. आणि हे बॉन्ड जो आहे तो एकमेकाकडे ओढला जातो. ओढला गेल्यामुळे त्याच्यामुळे टेन्शन आणि कॉम्प्रेशन ही कन्सेप्ट माहित असेल तुम्हाला, तर त्याच्यामध्ये टेन्शन क्रिएट होतं म्हणून याला सरफेस टेन्शन म्हणतो. हा सरफेस टेन्शन आहे. या सरफेस टेन्शनमुळेच तुम्ही जर कुठं तर साठलेलं पाणी वगैरे बघितलं असेल तर त्याच्यावरती काही हे असतात बघा, छोटे छोटे किडे असतात, ते चालू शकतात त्याच्यावरती. बघितलं का? तरंगत जातात, पायाने चालत गेल्यासारखे असतात. येस सर. हा. येस सर. तर ते कशामुळे चालू शकतात? तर ते या सरफेस टेन्शनमुळे त्याच्यावरती चालू शकतात. ओके, ते सरफेस टेन्शन एवढं आहे की त्यांचं बॉडीचं जे वजन आहे ते सरफेस टेन्शन पेलू शकते, म्हणून ते जमिनीवर जसं चालतो आपण तसं ते त्या पाण्यावरती चालू शकतात. ओके, आणि विस्कॉसिटी ही काय माहितच आहे तुम्हाला. सर विस्कॉसिटीचं डेफिनेशन हवं होतं. विस्कॉसिटीचं डेफिनेशन बघावं लागेल. आता डेफिनेशन माझी पाठ नाही एवढी. डेफिनेशन म्हणजे तुम्हाला परफेक्ट वर्ड मध्ये लागेल ना ती. विस्कॉसिटी म्हणजे कसं आहे माहित आहे का? विस्कॉसिटी इज द स्लाइडिंग ऑफ वन लेयर ऑन अनदर लेयर. Okay, if suppose this is one layer and this one is the adjacent layer. Okay, so whenever adjacent layer sliding over the another adjacent layer, एक लेयर याच्या दुसऱ्या लेयर वरती ज्या वेळेला स्लाइड होत असते त्यावेळेला तिथं होणारं जे फ्रिक्शन आहे किंवा त्याच्यामध्ये असणारा जो बॉन्ड आहे त्याला आपण विस्कॉसिटी म्हणतो. ओके, विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी आहे त्या फ्लुइडची. म्हणजे तुम्ही जर पाणी टाकलं तर ते पाणी लगेच फ्लो होईल. म्हणजे त्या ठिकाणी जो अपोज करणारा फोर्स आहे दोन ऍडजस्टंट लेअर मधला, ओके, तो लो आहे, कमी आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जर तेल घेतलं, आपलं घरातलं खाण्याचं तेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते फ्लो होण्याचं प्रमाण कमी दिसेल. म्हणजे त्याची विस्कॉसिटी काय आहे? जास्त आहे. त्याच्याऐवजी जर तुम्ही हॉनी घेतलं म्हणजे मध घेतला आणि तो जर टेबलवरती टाकला तर तो सुद्धा पसरण्यासाठी खूप वेळ घेतो. म्हणजे त्याच्यामध्ये हे जे ऍडजस्टंट लेअर मध्ये असणारं जे बॉन्ड आहे किंवा सध्या आपण थोडं फ्रिक्शन म्हणून त्याला, तर ते त्याच्यामध्ये जास्त असतं. ही काय आहे? प्रॉपर्टी आहे. प्रत्येक फ्लुइडची ती प्रॉपर्टी आहे. ओके, त्याला आपण विस्कॉसिटी म्हणतो. ओके, नेक्स्ट. When two bodies are in thermal equilibrium with the third, they are also in thermal equilibrium with each other. This statement is Zeroth law of thermodynamics. Which of the following is not an extensive property of the thermodynamic system? टोटल मास. Temperature. टोटल मास, स्पेसिफिक व्हॉल्यूम, टोटल इंटरनल एनर्जी, टेम्परेचर. टेम्परेचर आहे याचा आन्सर. Temperature. टोटल मास दिलेत सर. टोटल मास दिलेलं चुकीचं आहे ते, मग त्याला पण स्टार करून ठेवा. हे चुकीचं आहे. मास हे महत्वाचं म्हणजे त्याच्यावरतीच डिपेंड आहे, एक्सटेन्सिव्ह का इंटेन्सिव्ह त्याच्यावरतीच डिपेंड आहे. आणि मासच, टोटल मासच जर आपण इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह आहे म्हटलं, सॉरी इंटेन्सिव्ह आहे म्हटलं तर ते जरा चुकीचं होईल. टेम्परेचर इज द intensive property or it is not extensive property out of these four options. The measurement of thermodynamic property known as temperature is based on zeroth law of thermodynamics. Correct. Zeroth law of thermodynamics. First law of thermodynamics deals with conversion of Energy. सगळेजण तेवढ्याच एनर्जीने सांगायला लागले. Which law is basis for temperature scale?
परत Zeroth झिरोतला. law of Zeroth law. टेम्परेचर आणि झिरोतला एकत्र आले की त्यातलं त्याचं आन्सर असतं त्याचं. हे जरा इरेज करतो आणि स्क्रोल करतो वरती. कुठे किती किती वेळपर्यंत आलो आपण? 36. 36. 36 घ्यायचं आहे ना आपल्याला? हा सर. Okay. So what is 36? Heat and work are mutually convertible. This statement is first law of thermodynamics. हा. कसं आहे ते डेल्टा ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू डेल्टा ऑफ क्यू. ह्याचा अर्थ हाच आहे, म्युच्युअली कन्व्हर्टिबल. द स्टेटमेंट विच इज नॉट फर्स्ट लॉ स्टेटमेंट इज म्हणजे ह्यातलं The heat कोणतं फर्स्ट लॉचं? transfer. हा. The heat transfer cannot exist work done. The heat transfer Exceed. cannot exceed. The heat transfer cannot exceed work done. B option आहे heat transfer is equal to work done and energy change. हे स्टेटमेंट आहे त्याचं. Net heat transfer is equal to net work done. हे पण स्टेटमेंट आहे. The energy of an isolated system remains constant. हे पण बरोबर आहे. म्हणजे हा पहिले जे आहे ऑप्शन ए आहे तो स्टेटमेंट नाही त्याचं. ठीक आहे. हे बरोबर नाहीत बरं का, हे फक्त आहेत पहिले लॉ म्हणून ह्याला टिक मार्क केले. हे ऑप्शन ए जो आहे तो त्याचं उत्तर आहे याचं. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स टोटल एनर्जी ऑफ System remain constant. B total energy of system during a process remains constant. Enthalpy, entropy and total energy remains constant. None of the above. None of the above येते इथं. None of the above येते इथं. Okay. Total energy of the system remains constant. असं काय नाही. Total energy of system during the process remains constant. असं पण काय नाही. प्रोसेस मध्ये होत असताना एनर्जी इंट्रॅक्शन होऊ शकते. एन्थाल्पी, एंट्रोपी अँड टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. नाही असं काय नाही. टोटल एनर्जी जी आहे ती कॉन्स्टंट आहे फक्त. टोटल म्हणजे पूर्ण टोटल एकदम इनव्हर्स मधली. ही एखाद्या प्रोसेस मधली किंवा एखाद्या सिस्टम मधली असं नाही म्हणू शकत आपण. सिस्टम मधली जर कॉन्स्टंट असेल एनर्जी तर ते हे झाले आपले सिस्टम, ओपन सिस्टम, क्लोज्ड सिस्टम ह्याच्यामध्ये टाइप मध्ये येते ते. ओके, फर्स्ट लॉच्या रिलेटेड नाही. सो आय थिंक डी इज द करेक्ट आन्सर. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट ओनली. बरोबर आहे, ह्याचा आन्सर काय बघा बरं. None of the above. None of the above. ठीक आहे, ठीक आहे. ओके. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड but only First converted law. from First law of First law of thermodynamics. then second law of thermodynamics defines Entropy. Enthalpy. काय आहे सेकंड लॉ. Entropy. enthalpy, entropy, heat, work. Entropy means it is the degree of disorderness. डिग्री ऑफ एंट्रॉपी खूप मोठी टर्म आहे तशी. डिग्री ऑफ डिसऑर्डर. बरंच अजून चालू आहे ह्याच्यावरती काम. थोडक्यात काय आहे, ज्या वेळेला आपण टेम्परेचर ऍड करतो त्यावेळेला त्याच्यामधली कायनेटिक एनर्जी जेवढी वाढत जाते, डिसऑर्डर होत जातं, तेवढी त्याची एंट्रॉपी वाढत जाते असं आपण म्हणतो. ठीक आहे. ही एंट्रॉपी टर्म तुमच्या रेफ्रिजरेशन सिस्टम मध्ये खूप महत्वाची आहे म्हणून तो सेकंड लॉ मध्ये गेलेला आहे. सेकंड लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे, heat can transfer from cold body towards the hot body. Okay, हे opposite to natural rule आहे. Entropy. Okay, a system consisting of more than one phase is known as Heterogeneous system. heterogeneous system. Kelvin Planck's law deals with conversion of work into heat. Conversion of heat into work. Heat into work. Heat into work. Correct. Heat flows from hot substance to cold substance. Hot substance to cold substance unaided. Full stop. This statement is given by Kelvin, Joule, Gay-Lussac, Clausius. Clausius. It is given by Clausius. त्यांनी असं सांगितलेलं आहे की
हॉट बॉडी कडून नेहमी कोल्ड बॉडीकडे हीट ही काय होईल, ट्रान्सफर होईल. ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये एखादं अनएडेड, एडेड म्हणजे एखादं माध्यम आपण त्याच्यामध्ये घालत नाही, एखादं डिव्हाइस म्हणू आपण त्याला, किंवा वर्क म्हणू, जोपर्यंत त्याच्यामध्ये सप्लाय देत नाही वर्क ते, तोपर्यंत हीट ही हॉट बॉडी कडून कोल्ड बॉडीकडे वाहत राहणार. ठीक आहे. सो क्लॉसियस स्टेट. हीट फ्लोज फ्रॉम cold substance to hot substance with the aid of external work. The full stop. This statement is given by. Clausius. ते पण क्लॉसियस आहे, ते पण क्लॉसियसच आहे. म्हणजे कसं बघा, हे क्लॉसियस स्टेटमेंटच तुम्हाला सांगतो थोडक्यात. सेकंड लॉस तुम्हाला इथे सांगतो, शिकवतो मी. क्लॉसियसचं म्हणणं आहे की ज्या वेळेला, इथं एक काहीतरी ऍड करतो मी, हा कोल्ड रिझर्वायर आहे आणि हा हॉट रिझर्वायर आहे. म्हणजे टेम्परेचर कोणत्याचं जास्त असणार आहे, हॉटचं जास्त असणार आहे. ऍज पर द रूल, जर मी इथे एखादं डिव्हाइस किंवा वर्क जर मी ऍड केलं नाही, इथं जर वर्क मी ऍड केलं नाही, तर हीट कशी फ्लो होणार, Hot to हॉट cold. बॉडी कडून कोल्ड बॉडीकडे हीट काय होणार, फ्लो होणार. जर ह्याच्याऐवजी मध्ये कोणतंही डिव्हाइस किंवा वर्क न देता जर कोल्ड बॉडी कडून, कोल्ड बॉडी याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी हीट आहे, बरोबर आहे का? तुम्ही असं समजू नका की Yes, कोल्ड sir. बॉडी आहे त्याच्यामध्ये काहीच हीट नाही. ती फक्त कंपॅरेटिव्हली कोल्ड आहे. कशी आहे, कंपॅरेटिव्हली कोल्ड आहे, आणि इथं ही हॉट आहे. ठीक आहे. तर कोल्ड बॉडी कडून ही हीट इकडे जर ट्रान्सफर व्हायला लागली, हे आपलं कसं असतं, आपण रेग्युलर बघितलेलं असतं, त्यामुळे आपल्या बुद्धीला हे पटत नाही असं कधी, बरोबर आहे? तर Yes, sir. हा, कोल्ड बॉडी कडून हीट म्हणजे आता याचं उदाहरण कसं देता येईल आपल्याला. आता फ्रीज आहे, ठीक आहे, फ्रीज आहे, फ्रीज मध्ये थोडस हॉट बॉडी आहे सपोज, आणि बाहेर एन्व्हायरमेंटल कसं आहे, कोल्ड आहे. तर आता इथे हीट कशी फ्लो व्हायला पाहिजे, हॉट कडून कोल्ड कडे फ्लो व्हायला पाहिजे, बरोबर आहे का? असं होईल का की कोल्ड कडून हीट ह्याच्यामध्ये फ्लो होते? म्हणजे असं होऊ शकत नाही, कुठलेही आपण वर्क न ऍड करता, बरं का. कोल्ड कडून कधीही हीट ही हॉट कडे फ्लो होत नाही. ह्याला म्हणतो आपण परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड. इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट सच टाइप ऑफ मशीन. पण असं होऊ शकतंय की ही जी हॉट कोल्ड बॉडी आहे त्याच्यामधून आपण हीट काढून घेऊन ती हॉट बॉडीकडे सप्लाय करू शकतो. कधी? ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये काहीतरी डिव्हाइस ऍड करतो किंवा वर्क ट्रान्सफर करतो. हे जे सेकंड स्टेटमेंट आहे बघा, हे एड ऑफ एक्सटर्नल वर्क, म्हणजे एक्सटर्नल वर्क ऍड करून आपण काय करू शकतो, कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडीकडे हीट ट्रान्सफर करू शकतो. आता आपलं रेफ्रिजरेशन, कूलर, हे सगळे त्याचेच एक्झाम्पल आहेत. ओके, समजलं का तुम्हाला? Yes, sir. हा, म्हणजे क्लॉसियसचं हे, दिस वन इज द क्लॉसियस स्टेटमेंट. देन आता ठीक आहे, नेक्स्ट पेज वरती जाऊ आपण. The temperature of a gas is measure of, झाले संपले. The temperature of gas is measure of average distance between gas molecules, average kinetic energy of a gas molecules, average potential energy of the gas molecules. Average kinetic energy of gas gas molecules. molecules. मला वाटतं पहिल्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं हे. ठीक आहे. जे आपली जी क्लासिकल स्टडी आहे आणि दुसरी कोणती आहे, स्टॅटिस्टिकल. ओके, मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक. त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हॉट इज द टेम्परेचर? टेम्परेचर इज द
average effect of the kinetic energy of the substance. Okay. टेम्परेचरची डेफिनेशन सांगताना पण मी तुम्हाला सांगितलं होतं, जर आपण रेग्युलरली म्हणू शकतो व्हॉट इज मीन बाय टेम्परेचर, टेम्परेचर इज नथिंग बट इट इज द हॉटनेस और कोल्डनेस ऑफ द बॉडी. ओके, पण आपल्या रेग्युलर ह्याच्यामध्ये झाली ती डेफिनेशन. जर आपल्याला थोडंसं प्रिसाइज व्हायचं असेल तर आपल्याला काय सांगावं लागेल, टेम्परेचर इज नथिंग बट इट इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. ओके, इफ देर इज अ kinetic energy of the molecules is more, then we will feel more temperature. Okay, if there is a low kinetic energy, so at that time we feel low temperature, we feel or we can measure. Okay, temperature is the measurable property. The next one, it is the art of maintaining the temperature in a region system below the atmospheric surrounding temperature by absorbing heat is called as refrigeration. Correct. During a cycle the heat transfer are given by, हा झालं वाटतं मगाशी तेच आले परत फिरून. Yes, sir. Repeat. sir. डबल आलाय. 48. Area under the curve of PV diagram is entropy, heat, work, pressure. It is work. Work, displacement work, we have seen that P into dV. Okay, so it is work. It is amount of heat required per kg of a substance for a phase transformation, keeping temperature at a pressure constant. Sensible latent heat, specific heat. It is latent heat. Latent heat is always responsible for phase changing. Okay, एखाद्या सबस्टन्सची बॉडीची फेज चेंज करण्यासाठी जेवढी हीट लागते, ओके, फेज चेंज होण्यापुरती बरं का, फेज चेंज होण्यापुरती जेवढी हीट लागते त्याला आपण काय म्हणतो, लॅटेंट हीट म्हणतो. ओके, देन लास्ट इज द ज्यूल्स एक्सपेरिमेंट गिव्स अस which law of thermodynamics? कोणता घेतोय? First. कसा काय सांगा बरं जरा, आता बघू. फर्स्ट म्हणताय तुम्ही खाली बघून, कोण सांगेल का मला कसा काय तो फर्स्ट लॉ सांगतोय? कॅन एनीबडी? कोण सांगू शकेल का कसं काय तो म्हणतोय बाबा फर्स्ट लॉ आहे? सो ठीक आहे, पाठांतर चांगलं आहे तुमचं, पण पाठांतराबरोबर ह्या पण गोष्टी थोड्याशा समजावून घ्या. किंवा Joule's experiment gives us which law of thermodynamics? It is first. How it is first law? Joule'चा एक्सपेरिमेंट काय आहे तो माहित पाहिजे. मी शिकवताना सांगितलंय तुम्हाला म्हणून मी विचारतोय. सर त्यात पण टेम्परेचरचा स्टडी होतो. त्यात पण टेम्परेचरचा स्टडी होतो म्हणल्यावर झिरोथ लॉ मध्ये पण होतो. टेम्परेचर म्हणजे एनर्जी. टेम्परेचर म्हणजे एनर्जीचा फॉर्म. हा, एनर्जीचा फॉर्म म्हणू शकता तुम्ही. टेम्परेचर म्हणजे एनर्जी आणि एनर्जी म्हणजे टेम्परेचर असं नाही. मग तो टेम्परेचर तुम्ही म्हणताय ते झिरोथ लॉ बरोबर पण आहे. सर कसं काय लिहिलं याच्यामध्ये? ऍड केली जाते एनर्जी. वर्क मध्ये एनर्जी ऍड केली जाते. वर्क मध्ये, वर्कच्या फॉर्म मध्ये. हा हा, वर्कच्या फॉर्म मध्ये एनर्जी ऍड केली, मग तो फर्स्ट लॉ कसा झाला असं मला म्हणायचं. हो, तुम्हाला जूलचा एक्सपेरिमेंट माहित आहे का अगोदर? यस सर. हा, जूलचा एक्सपेरिमेंट कसा आहे तो तुम्हाला दाखवतो मी समोर. आता तोच मी काढला होता तुम्हाला अगोदर दाखवताना. पण ही एक पिस्टन आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये त्याने एक स्टिरर ठेवला, ठीक आहे, आणि त्याचबरोबर त्याला काय दिली त्याने, हीट पण दिली. सर हीट आणि वर्कच्या रिलेशनचा स्टडी केला जातो. हा, हीट आणि वर्कच्या रिलेशनचा स्टडी केला जातो थोडक्यात. किंवा हा स्टिरर काढून टाका, स्टिरर काढून टाका. इथं काय केलं त्याने, हीट ऍड केली. हिची हीट ऍड केली त्याच्यामुळे काय झालं, इथला प्रेशर पहिल्यांदा बॅलन्स आहे.
मग त्याच्यामुळे काय झालं, ह्याच्यामध्ये हीट ऍड केल्यानंतर याचे इंटरनल एनर्जी मध्ये काय झाला, चेंज झाला. अगोदर यू होती, हा क्यू सप्लाय केलाय मी, बरोबर आहे. मग अजून क्यू सप्लाय केलेला थोडासा याच्यामध्ये चेंज झाला इंटरनल एनर्जी मध्ये, आणि राहिलेल्यामुळे काय झालं, ही जी पिस्टन आहे याची मुवमेंट झाली वरच्या डायरेक्शनने. म्हणजेच काय झालं, वर्क झालं. म्हणजे क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस झाला का फर्स्ट लॉ हा. ह्याच्यावरती आपण प्रॉब्लेम सोडवलेत. मग हा जूलचा एक्सपेरिमेंट आहे. अजून परत ह्याच्यामध्ये जूलने अजून काय केलं माहिती आहे का, परत ह्याच्यामध्ये स्टिरर पण टाकलेला आहे, आणि परत एकदा बघितलंय अजून. ठीक आहे, म्हणजे जूल्स लॉ इज रिलेटेड टू द फर्स्ट लॉ. कन्वर्जन ऑफ एनर्जी. ठीक आहे. हा, आता काय कोणाला अडचण आहे का हे एमसीक्यू मध्ये, काय कुठला एखादा समजला नाही वरचा, किंवा यातले एक दोन चुकलेत बरं का, मग असे आपण बघितले कुठले तरी चुकले होते एक दोन, त्याला तेवढं करेक्शन करून घ्या. घेतले नाही करून त्यात, त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्या, आणि हे एवढं परफेक्ट करा, आणि याच्यानंतर मग तुम्ही अजून पण तुम्हाला वाटले तर दुसरे करू शकताय. आता याच्यामध्ये आपले ह्या चॅप्टर मध्ये पण आपले 2-3 पॉइंट राहिलेले आहेत, ते झाल्यानंतर आपला सिलेबस कव्हर होतोय. ठीक आहे. आणि 99% असं वाटतंय की आता आपली एमसीक्यू होणार एक्झाम. त्याच्यामुळं सर्वांनी एमसीक्यू वरती थोडासा फोकस जास्त द्या. एमसीक्यूचे उत्तर तुमच्या जवळ ठेवा. हे आम्ही दिलेले पण आहेत, नेटवरती पण अजून तुम्ही सर्च करू शकता, बरेचसे तुम्हाला एमसीक्यू सापडतील. ओके, आपल्या सिलेबसच्या रिलेटेड फक्त सर्च करायचे, एखादा पॉइंट टाकायचा, म्हणजे हे तुमचे पाठ झाले. ठीक आहे. पुढं कशावरती, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, एमसीक्यूज ऑन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी लिस्ट येईल, त्याच्यात थोडासा स्टडी करा. ओके, अटेंडन्स देता जरा. रोल नंबर 1 प्रेझेंट सर. रोल नंबर 2 प्रेझेंट सर. रोल नंबर 3 रोल नंबर 3 roll number 3 is not there. Roll number 4 roll number 4 is also not there. 5 okay. 6 प्रेझेंट सर. 7 प्रेझेंट सर. 8 प्रेझेंट सर. 9 Yes, sir. 10 absent. 11 also absent. 12 absent. 13 Sir, 12 आहे. हा 12 आहे का. Present, sir. 13 हा, ज्यांचं राहिला, ज्यांची अटेंडन्स राहील त्यांनी शेवटी परत कॉल करा, मध्ये करू नका आता. ठीक आहे. रोल नंबर 13 present, sir. 14 absent. 15 आहे का नाही. 15 absent. 16 Present, sir. 17 is also Present, there. sir. 18 absent. 18 आहे की श्रेयश. ओके. 19 Present, sir. 20 Yes, sir. 21 Present, sir. 22 Sir. 23 Yes, sir. 24 Yes, sir. 25 is 26 absent. 27 प्रेझेंट सर. 28 absent. Present, sir. Okay, 28 days. 29 प्रेझेंट सर.
30, 30, 31, Present, sir. 32, 32, 33, Present, sir. 34, Present, sir. 35, 35 absent, 36, 36 absent, 37, Present, sir. okay, 38, 39, Present, sir. 40, Yes, sir. okay, 41, 41, 42, Present, sir. 43, 43 absent, 44, Present, sir. 45, Present, sir. 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Present, sir. 49, Present, sir. 50, Present, sir. 51, 51 absent, 52, Present, sir. 53, Present, sir. 54, Yes, sir. okay, 55, Present, sir. 56, Present, sir. 57, Yes, sir. 58, 58 Yes, sir. okay, 58 is there, 59, Yes, sir. 60, 60 Adesh, 60 absent, 61, Present, sir. 62, 62 absent, 63, Yes, sir. okay, 64, Yes, sir. 65, Present, sir. 66, 66 absent, 67, 67 absent, 68, 68 absent. ओके, मी रोल नंबर बघा सांगतो. रोल नंबर 3, 4, Sir, present. हां, Roll number 3 present. रोल नंबर 3 प्रेझेंट. ओके, रोल नंबर 4, 10, 11, 14, 15, 26, 30, Sir, 26 present. 26. Okay. 30, 32, 35, 36, 38, 41, 43, 51, 60, 62, 66, 67, 68. These are the absent roll numbers. Okay. चालतंय, तयारी करा आणि पेपर सॉल्व करा व्यवस्थित. Okay. Now I am going to end the meeting. Thank you all of you.